हॅलो, गुड इव्हनिंग अँड वेलकम. हम्म. नमस्कार सगळेजण. मी रायगड IIP आणि AHA चे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली. रायगड IIP ही बालरोग तज्ञांची रायगडची संघटना आहे आणि AHA म्हणजे ॲडोलसंट किंवा टीनेजर मुलांची संघटना आहे. टीनेजर मुलांसाठी काम करणारे पीडियाट्रिशियन्स यांची असोसिएशन. आणि बोथ ऑफ अस टुगेदर आर वर्किंग, both the organizations are working in Raigad district for all the kids from zero newborn age to the 18 years of age. सो अगदी छोट्या बाळापासून 18 वर्षाच्या मुलांपर्यंत आम्ही सगळे पिडियाट्रिशियन काम करत असतो. त्याच्यामध्ये एकेका पिढीला पडणारे वेगवेगळे प्रश्न, मुलांचे आजार हे आम्हाला सगळ्यांना रेग्युलरली दिसत राहतात. त्याच्यामध्ये काय बदल होत आहेत, नवीन नवीन कुठले प्रश्न आपल्या समोर येत आहेत. सो सध्याच्या काळामध्ये ॲडोलसंट्स किंवा टीनेजर, व्हॉट वी कॉल इज टीनेजर इज फ्रॉम 12 इयर्स ऑनवर्ड्स. 12 वर्षापासून पुढच्या मुलांसाठी जी वयोगट आहे जो, त्याला आपण ॲडोलसंट्स असं म्हणतो. यांच्या पुढे येणारे प्रश्न खूप वेगाने बदलत चाललेत असं सगळ्या पिडियाट्रिशियनना लक्षात येते. म्हणजे पूर्वीच्या काळी जे चॅलेंजेस होते, ज्या अडचणी होत्या, तसंही टीनेजर हे ट्रबल टीन म्हणून ओळखलं जातं किंवा वादळी वय अशा अर्थाने ओळखलं जातं. सो तसंही त्यांना, पालकांना या मुलांना हँडल करणं थोडंसं अवघड जातं. त्यांचे प्रश्न शारीरिक असण्यापेक्षा थोडे मानसिक जास्त असू शकतात. त्यांचं वागणं बदलतं. अशा सगळ्या गोष्टी टीनेजशी रिलेटेड आहेत. आता आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत किंवा ज्या महत्वाच्या प्रश्नाला हात घालणार आहोत, तो म्हणजे ओबेसिटी किंवा लठ्ठपणा, जाडपणा आणि टीनेजर्स. तर सुनीती मॅडम ह्या आजच्या आपल्या पाहुण्या म्हणूया किंवा ह्या आपल्या असोसिएशन बरोबर त्यांनी बरेचदा काम केलेलं आहे. मॅडम MBBS केल्यानंतर त्यांनी थोडासा ट्रॅक चेंज करून क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये पुढचं स्टडीज केले. हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मधलं MBA केलेलं आहे आणि मागची 25 वर्ष मुलांचं किंवा इंडियन डाएट आणि किडनी डिसीजेस किंवा रिनल आजार ह्याच्यावर त्या काम करतायत. सो खूप मोठा अनुभव डाएटशी रिलेटेड आणि आजारांशी रिलेटेड त्यांच्याकडे आहे. सो हू बेटर दॅन डॉक्टर सुनीती टू आन्सर आवर क्वेश्चन्स. फर्स्ट थिंग, आपण आता जसं म्हणलं की पिडियाट्रिशियन म्हणून येणारी पिढी आमच्याकडे बदलत जशी जाते, तसतसे नवनवीन प्रश्न समोर येत आहेत हे लक्षात येतं. आणि आधीच्या पिढीपेक्षा आत्ताच्या पिढीत दिसणारा मोठा बदल म्हणजे सोशल मीडिया एक्सपोजर आणि त्याच्याने तयार होणारे नवीन नवीन अँगल्स. सो हम्म. पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की लठ्ठपणा, जाडेपणा हे जे आत्ता टीनेजर मुलांमध्ये दिसण्याचं जे प्रमाण आहे, साधारण एक 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी मागच्या पिढीमध्ये हे असंच होतं, वेगळं होतं, याच्यात काय फरक झालाय? तुम्हाला तुमच्या अनुभवामध्ये काय आलं? नमस्कार मॅडम. सगळ्यात आधी तर IIP रायगड आणि आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार की तुम्ही मला ही संधी दिली एक डिस्कशनची, एक डायलॉगची आणि आपले सगळ्यांचे विचार एकत्र घेऊन आपण मदत कशी करू शकतो या टीनेजर्सला किंवा त्यांच्या करेक्ट. पालकांना, फॅमिलीजला, हे खूप महत्वाचं आहे. लॅन्सेट म्हणून जर्नल आहे, 2024 मध्ये त्यांच्या एका याच्यामध्ये इंडियन चिल्ड्रन मध्ये ओबेसिटी जी आहे ती त्यांनी माझ्याकडे आकडे आहेत ते, तर 1990 साली होतं 1.2% ऑफ ओबेसिटी इन इंडियन चिल्ड्रन आणि ते आता वाढलं आहे अप टू 9.8%. बरं, हा पर्सेंटेजचा आकडा जरी आपण म्हटलं 1.2चा 9.8, तरी भारताची लोकसंख्या बघता हा आकडा खरंच खूप मोठा आहे. आणि डेफिनेट. त्याच्याच करता हा जो अलर्टनेस आपण आता आपल्या डिस्कशनमध्ये आणला पाहिजे, आपल्या बिहेवियरमध्ये जो आणला पाहिजे, हा याच्याच करता की हे प्रमाण इतकं असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रॅम्पंटली वाढत चाललंय. आणि बरोबर. म्हणूनच म्हणजे इवन आपले प्रधानमंत्री आता मोदीजींनी म्हटलं की तुम्ही ऍटलीस्ट स्टार्ट विथ थोडंसं तेल कमी खा. म्हणजे त्यांनी बरोबर. सुद्धा ओबेसिटी याच्याविषयी आता म्हणजे
इट इज दॅट इम्पॉर्टंट की आता त्या लेवल पर्यंत हे डिस्कशन सुरू सो झालं. इट हॅज बिकम अ नॅशनल कन्सर्न. बिलकुल इट इज अ नॅशनल कन्सर्न, कारण राईट. आपली येणारी पिढीच जर ओबेसिटीमुळे कमकुवत होणार असेल, तर मग पुढे भारताचं भविष्य म्हणजे आपल्याला खरंच विचार करण्याजोगं आहे. बरोबर. आता हा ॲज यू सेड हे एवढं जर अलार्मिंग पर्सेंटेज मध्ये हाईट आहे, इन्क्रीज आहे, हम्म. तर याची कारणं आपल्याला काय म्हणता येतील? म्हणजे ह्या 15-20 वर्षात असं काय बदललंय की ज्याच्यामुळे ओबेसिटी सो रॅपिडली एक्सपोनेन्शियली इट इज इन्क्रीजिंग? अह, आपण या कारणांना असं म्हणजे एक जेनेटिक फॅक्टर्स आणि एक एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आणि एक न्यूट्रिशनल फॅक्टर्स अशा 3 याच्यामध्ये जर डिवाइड केलं, तर जेनेटिक फॅक्टर्स हे पूर्वी सुद्धा होते. म्हणजे बरोबर. माझ्या आजीकडचे जर बघितले, तर अर्धे भावंड वर नाईस अँड फॅट आणि अर्धे हम्म. भावंड खूपच बारीक होते. सो एक जेनेटिक फॅक्टर जो होता तो होताच. पण जो एन्व्हायरमेंटल फॅक्टर सुरू झालेला आहे, की आणि या एन्व्हायरमेंटल फॅक्टरमध्ये स्ट्रेस येतो. त्याच्यानंतर द टाइप ऑफ फूड ग्रोन, म्हणजे जे अन्न आपलं पिकतं, धान्य जे पिकवलं जातं ज्या पद्धतीने, आणि त्याच्यातले जे केवळ शुगर्स वाढतायत किंवा न्यूट्रिटिव्ह फॅक्टर्स कमी होतायत, हा एक एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे. हम्म. त्याच्यानंतर ज्या म्हणजे प्रेग्नंट लेडीज ज्या वेळेला म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये कधी कधी माहित नसतं की काय खायचं, भरपूर जेवायचं एवढंच माहिती असतं, पण करेक्ट. कुठलं न्यूट्रिएंट खाल्लं पाहिजे आणि कुठलं अवॉइड केलं पाहिजे. करेक्ट. तर अशा लेडीजच्या म्हणजे अशा मदर्सच्या बेबीजला पुढे जाऊन ओबेसिटीचे चान्सेस आहेत. याला आपण एपिजेनेटिक फॅक्टर्स म्हणतो, की जे करेक्ट. फॉलो करत नाहीत. आणि तिसरं मेन आहे की न्यूट्रिशन फॅक्टर्स. तर न्यूट्रिशन फॅक्टर्समध्ये नॉलेज अबाउट न्यूट्रिशन, आपण काय खातो आहे ते आपल्या शरीराला कुठल्या पद्धतीने म्हणजे नुकसान करणार आहे किंवा फायदा करणार आहे, हे माहिती पाहिजे. केवळ हट्ट आहे किंवा इच्छा आहे, तर या गोष्टींना फॉलो न करता जर अशा पद्धतीने आपण जेवलो, की ह्याच्यामधून मला काय पोषक तत्व मिळणार आहे. म्हणजे मी माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्सला किंवा क्लायंट्सला एक एक एक्झाम्पल देते, जे खूप ठिकाणी वापरलं जातं, की हा. तुम्ही गाडी अगदी खूप सुंदर गाडी चालवतायत, अगदी म्हणजे मोठी गाडी चालवताय, Mercedes हम्म. किंवा काहीतरी. पण त्याच्यात तुम्ही जर पेट्रोल चांगलं नाही टाकलं, गुड क्वालिटी नाही टाकलं किंवा भेसळयुक्त टाकलं, तर ती गाडी स्मूथ चालणार नाहीये. तर अगदी तसंच खरं. आपलं शरीर हे म्हणजे इट इज अ व्हेइकल, म्हणजे जे काम करतं. आणि बरोबर. केवळ बाहेरची कामं नाही, तर आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ते सुद्धा कामं करत असतात. हार्ट आहे, लंग्स आहे, किडनी आहे, ब्रेन आहे, मसल्स आहेत, बोन्स आहेत आणि ग्रोथ आहे आपल्या त्याच्यानंतर आपल्या ग्लँड्स आहेत वेगवेगळ्या, हो. ज्याच्यामुळे मुलांची ग्रोथ होत असते. तर ह्यांना जर योग्य पोषक तत्व नाही मिळाले, तर तर मग ते मशीन बिघडतं नाही का? इट वर्क्स बरोबर. हेवायर. तर राईट. त्याच पद्धतीने न्यूट्रिटिव्ह फूड म्हणजे पोषक अन्न जर घेतलं आपण, तर ही गाडी व्यवस्थित चालेल असं माझं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की चालणाऱ्या गाडीमधलं फ्युएल कशा पद्धतीचं आहे, चांगलं आहे की नाही याच्यावर गाडीचं चालणं, तिचं लाईफ हे दोन्ही अवलंबून आहे. Yes. आता पण आपण आता जेव्हा म्हणालात की आपल्याला नॉलेज असलं पाहिजे की काय प्रकारचं डाएट मुलांनी घेतलं पाहिजे, त्यांना माहीत असलं पाहिजे. पण सध्या आपण असं बघतो की व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावरचे तऱ्हेचे जे ग्रुप्स किंवा माहितीचे जे सोर्सेस आहेत, गुगल आहे, हे सगळे तुम्हाला इतका माहितीचा महापूर असतो की तुम्ही एखाद्या सोशल मीडियावर गेलात आणि एखाद्या दिवशी एखादा एक्सरसाइजचा व्हिडिओ पाहिलात, एखादा डाएटचा काही कुणीतरी सांगितलेलं ऐकलं, उद्यापासनं तुम्हाला तुमचा इंटरेस्ट त्यात आहे असं वाटून दिवसाकाठी 50-100 ऍडव्हर्टाईज आणि त्याची माहिती येत राहते. सो इट कीप्स ऑन पोरिंग इन. आणि त्यामुळे लहान मुलांपासून म्हणजे मे बी टीनेजर्स पासून अडल्ट पर्यंत सगळ्यांना पर केजी वेट किती प्रोटीन खायचे, पाणी किती तासांनी प्यायचं, किती लिटर प्यायचं, प्यायचं का नाही प्यायचं, इंटरमिटंट फास्टिंग केल्याने वजन कमी होतं, किती तासाचा फास्ट केला पाहिजे, कधी खाल्लं पाहिजे,
ह्या सगळ्या गोष्टी अशा माहितीच्या महापुरासारख्या त्यांच्यावर आदळत असतात. आणि त्यामुळे बहुतेकांना असं वाटतं की हो हो मला माहिती आहे. डाएट म्हणजे काय, आय नो कुठले कॅल्शियम सप्लिमेंट घ्यायचे, कुठली प्रोटीन वापरायचे, हे सगळं माहीत असतं. तर ही सगळी जी माहिती आपल्यावर आदळत असते, याच्यातले ऍक्च्युअल मिथ्स किती, फॅक्ट्स किती, यातलं खरं किती, खोटं किती आणि आपल्या कामाचं किती, ते कसं घ्यायचं, ह्याच्याविषयी तुमच्या अनुभवातनं आलेल्या गोष्टी आम्हाला जरा सांगा ना. कारण आपल्याला फॅक्ट चेक केलं पाहिजे. सगळं हो, सोशल हो. मीडियातनं कळलेलं खरं नाही. बरोबर आहे. हम्म. सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे येस, तुम्ही जे म्हणालात ते फॅक्ट चेक केलं पाहिजे. तो सोर्स जो आहे आपल्या इन्फॉर्मेशनचा तो ऑथेंटिक पाहिजे. ओके. हम्म. तर मी आता तुम्हाला जसं तुमच्या पहिल्या प्रश्नाला म्हटलं, की लॅन्सेट नावाच्या जर्नलमध्ये 2024 मध्ये हे आकडे आले होते. सो ह्याच्यावरनं म्हणजे अशा पद्धतीचं जर तुम्हाला ऐकायला मिळतंय, वाचायला मिळतं आहे, ऑथेंटिक सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन, तर तुम्ही असं म्हणू शकतात, की ओके, हे सोर्स ऑथेंटिक आहे. यांनी प्रॉपर सायंटिफिक वाचन करून हा व्हिडिओ तयार केलेला आहे. सो बरोबर. कोण तयार करतं आहे, हे सुद्धा हम्म. महत्वाचं आहे. कारण करेक्ट. आपण आजकाल बघतो, की काही इन्फ्लुएन्सर्स नावाचे आजकाल अगदी बरोबर. आलेले आहेत. तर ते इन द एंड काहीतरी प्रॉडक्ट विकत असतात, की हे परफेक्ट. सगळं आहे, तुम्हाला असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एक फिअर फॅक्टर डेव्हलप केल्यानंतर मग त्याच्यानंतर मग आता तुम्ही हे घ्या म्हणजे तुमचं सगळं ठीक होईल. तर असं एक असं वन प्लॅन फिट्स ऑल असं कधीच कोणाचंच नसतं. असत नाही. फॉर नोबडी. त्याच्यामुळे राईट. फॅक्ट चेक करणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे समोरची व्यक्ती बोलते आहे तर आपण मेडिकलमध्येच म्हणतो, की यू हॅव टू हम्म. क्वेश्चन द सोर्स. आणि आपण विचार केला पाहिजे, आपण प्रश्न विचारला पाहिजे, की मला हे गरजेचं आहे का? आता काही फॅक्ट्स बरोबर आहेत. ठीक आहे, की प्रोटीन 0.8 टू 1.2 पर्यंत घेतलं पाहिजे फॉर नॉर्मल सिडेंटरी जे बैठे लाईफस्टाईल आहे त्या व्यक्तींनी घेतलं हम्म. पाहिजे. त्याच्यानंतर जे जिम गोअर्स आहेत ते 1.2 टू 1.5 पर्यंत जाऊ शकतात. जे बॉडी बिल्डर्स आहेत ते तर त्याहून पुढे जाऊ शकतात. बट एम आय फिटिंग इन टू दॅट कॅटेगरी? मी बॉडी बिल्डर बरोबर. आहे का? मी जेवढं खाणार आहे, प्रोटीन म्हणा, फॅट म्हणा, कार्बोहायड्रेट्स म्हणा, हम्म. तेवढे मी दिवसभरात खर्च करणार आहे का? किंवा करतोय का? किंवा करतेय का? हे प्रत्येक व्यक्तीने, नॉट ओन्ली द टीनेजर्स, पण आपण इव्हन अडल्ट्सने हा विचार केला पाहिजे. सो करेक्ट. हे माझ्यासाठी आहे का? हम्म. हम्म. कॅल्शियम हम्म. घेतले पाहिजे, सप्लिमेंट्स घेतले पाहिजे, ओके. पण हे मला गरजेचं आहे का? याच्याकरता मी कोणत्यातरी ऑथेंटिक सोर्सला जाऊन विचारलं पाहिजे. डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, क्वालिफाईड न्यूट्रिशनिस्टकडे गेलं पाहिजे, करेक्ट. ब्लड रिपोर्ट्स केले पाहिजेत, ज्याच्यामुळे हा. मला समजेल की मला खरंच गरज आहे का? राईट. तर काय होतं, की कधी-कधी आपण कोणाच्या तरी सांगण्यावरनं किंवा कोणाच्या तरी इन्फ्लुअन्स खाली येऊन काही सप्लिमेंट्स जर घेतल्या, तर आपल्या बॉडीला त्या अनावश्यक असतील, तर त्या बाहेर फेकल्या जातील. पण त्यांचे जर साइड इफेक्ट्स आपल्या बॉडीवर व्हायला लागलेत, तर मग किडनी, लिव्हर आणि राईट. बाकी प्रॉब्लेम्स पण सुरू होतील. म्हणजे आपण करायला हा. जाऊ एक आणि होईल दुसरं. दुसरं काहीतरी. तर बरोबर. हा प्रकार नको व्हायला याच्याकरता एक तर गो टू अन ऑथेंटिक सोर्स, त्याच्यानंतर आपल्याला त्याची गरज आहे का? याचं डिस्कशन करायला पाहिजे. आणि बरोबर. दुसरी गोष्ट, ऑथेंटिकेटेड अँड सपोर्टेड विथ ब्लड रिपोर्ट्स. माझं हिमोग्लोबिन जर 14 आहे, तर मला आयर्नची सध्या गरज नाहीये. पण ते बरोबर. 10.5 दिसतं आहे, तर मग मी आयर्न घेतलं पाहिजे. कोणतं घेतलं पाहिजे ते सुद्धा मला कोणीतरी प्रॉपरली प्रिस्क्राईब केलं. प्रिस्क्राईब केलं पाहिजे. ओव्हर द करेक्ट. काउंटर मेडिसिन्स किंवा सप्लिमेंट्स किंवा न्यूट्रास्युटिकल्स हे माझ्या दृष्टीने किंवा माझ्या अनुभवाने प्लीज घेऊ नये. हे तुम्ही हा अगदी महत्वाचा मुद्दा आता अंडरलाईन केलात, की मीडियामधनं मिळणारी सगळी माहिती ऑथेंटिक नाही, जेन्युइन नाही. बऱ्याच माहितीच्या मागे काहीतरी विकण्याचा, काहीतरी सेल करण्याचा प्रयत्न असू शकतो. सो तुम्ही आधी ती माहिती तपासून बघा. तुम्हाला शक्य नाही झालं, शंका राहिल्या, तर मग न्यूट्रिशनिस्ट किंवा डॉक्टर या सोर्सला जाऊन तुम्ही तुमची माहिती एकदा व्हेरीफाय करून घेतल्याशिवाय ती वापरणं तुमच्यासाठी धोक्याचं आहे किंवा रिस्की आहे. हं. हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. पण आता जाडेपणा म्हणा किंवा लुक्स म्हणा ह्याच्यावर टीनेजर्स खूप विचार करतात.
आपण बघतो की वयात येणारी मुलं आरशासमोर खूप वेळ घालवतात. दे आर इन टू लव्ह विथ देमसेल्फ. अशा वेळी त्यांचं मेंटल स्ट्रेंथ राहावी किंवा चांगली हेल्थ राहावी यासाठी हल्लीचा परवलीचा शब्द आहे म्हणजे नो बॉडी शेमिंग. या. कसेही दिसणारी मुलं असतील त्यांचे हाईट, वेट, जाडेपणा, बारीकपणा जे काय आहे त्याच्यावरनं त्यांना चिडवणं किंवा त्याला नावं ठेवणं, जज करणं हे चुकीचं आहे. मग अशा वेळी थोड्या जाड असलेल्या, ओव्हरवेट असलेल्या टीनेजरला ऍक्सेप्ट युअर सेल्फ असा फक्त सल्ला दिला तर काम नाही होणार का? त्याच्यावर आपण हे काम कशाला करायला पाहिजे? नाही, देर आर टू ऍस्पेक्ट्स टू इट, मॅडम. बरोबर. कसं आहे की येस, नो बॉडी शेमिंग म्हणजे हम्म. आपण दुसऱ्याला असं आपण दुसऱ्याकडे बघताना असं बघितलं पाहिजे की हा सुद्धा एक देवाने बनवलेले व्यक्ती आहे, मी सुद्धा जसा आहे तसा, किंवा एक देवाचा अंश आहे आपण जे म्हणतो. तर दुसऱ्याला आपण म्हणजे नावं नाही ठेवलं पाहिजे, दॅट इज फॉर शुअर. कारण नो हम्म. बॉडी शेमिंग याच्यामुळे मुलांची जी सायकोलॉजिकल ग्रोथ असते ती करेक्ट. व्यवस्थित होते. पण नो बॉडी शेमिंगचा अर्थ असा नाहीये की आपण ओबेसिटी इज हेल्दी म्हणू हम्म. ना. तर नो बॉडी शेमिंग हे थोडस बाजूला ठेवून आपण जर विचार केला की ठीक आहे, जी व्यक्ती ज्याला आहे थोडासा ओबेसिटी आहे, ओव्हरवेट आहे, त्या व्यक्तीला सुद्धा विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे की मी जसा किंवा जशी आहे, एम आय हेल्दी? ठीक आहे, आय डोंट वॉन्ट बॉडी शेमिंग, पण मी हेल्दी आहे का? माझ्याकडनं शाळेचे जिने किंवा कॉलेजची जिने चढणं उतरणं होतं का? मला दम लागतो का? मला पुढे या प्रॉब्लेम्समुळे पुढे अजून काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार आहेत का? बरोबर. So I think psychology plays a very much impact, आणि counseling of these ओके. things is very important. तुम्ही सायंटिफिक दृष्ट्या अशा व्यक्तींना जर एक्सप्लेन केलं की बाबा रे, हा प्रॉब्लेम आहे, हम्म. ऍक्सेप्ट द फॅक्ट. जसं तुम्ही हम्म. बॉडी शेमिंग करू नका आणि ऍक्सेप्ट द पर्सन ऍज इट इज, तसा प्रॉब्लेम आहे हे सुद्धा ऍक्सेप्ट करायला पाहिजे. नको, व्हेरी राईटली सेड. प्रॉब्लेम बरोबर. ऍक्सेप्ट करायचा की येस, ओबेसिटी आहे, ठीक आहे, फॅमिलियल आहे, मेटाबॉलिक एक्स सिंड्रोम आहे, काही हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आहेत ज्याच्यामुळे होत नाहीये रुटीन, याच्यामुळे एक्सरसाइजेसमुळे, डाएटमुळे. तर हम्म. त्याच्याही पुढे जाऊन त्याच्या म्हणजे त्याची ट्रीटमेंट्स आहेत. बरोबर. They should follow up with proper endocrinologists, pediatricians, physiotherapists, आणि make themselves healthy. राईट. सो आपण बरोबर. हेल्दी आहोत का, हा प्रश्न विचारला पाहिजे. मी सुंदर आहे का, मी बॉडीली छान दिसते का, किंवा मी व्हॉट एव्हर, म्हणजे जो काही आहे आरशासमोर उभं राहून लुकिंग ॲट, तर दॅट इज नॉट दी ऍक्च्युअल बॉडी, दॅट इज द आउटर इमेज ऑफ युअर बॉडी. तुम्ही बरोबर. इनसाइड, तुम्ही आतमध्ये कसे आहात, आतमधून तुम्ही हेल्दी आहात का, दॅट इज बरोबर. मोर इम्पॉर्टंट. आणि करेक्ट. त्याच्यामुळे येणारा कॉन्फिडन्स, हम्म. त्यामुळे येणारा कॉन्फिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला बरोबर. बॉडी शेमिंग नको आहे, पण मग ती मुलगी, मुलगा जर लास्ट बेंचवर बसणार आहे, कोपऱ्यात बसणार आहे, कोणाशी फ्रेंडशिप हा. नाही आहे, दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प विथ नो बॉडी शेमिंग. करेक्ट. करेक्ट. त्यापेक्षा मेक देम वर्क आउट ऑन देअर पर्सनॅलिटीज ओव्हरऑल अँड देन ब्रिंग देम इन टू द मेन स्ट्रीम. हा करेक्ट. म्हणजे करेक्ट. एक माझा विचार आहे. पॉइंट. बरोबर आहे. मलाही असं म्हणजे तुमचं म्हणणं अगदी पटलं की हा प्रॉब्लेम आहे हे पहिले ऍक्सेप्ट केलं पाहिजे. त्याशिवाय तो सोडवायच्या दृष्टीने काही प्रयत्न केले नाही जाणार. एक्झॅक्टली. आणि नुसतं नो बॉडी शेमिंग असं म्हणून चालणार नाहीये, कारण त्या मुलांची मेंटल हेल्थ जी आहे ती तुम्हाला इंडिकेट करेल त्यांनी ते हो. खरंच ऍक्सेप्ट केलंय का त्याचा त्यांना ताण आहे. हा, मुलांच्या वागण्यावरनं हे कळू शकतं. बिलकुल बिलकुल समजतं. टीनेजर वयातल्या मुलांचा आणि पालकांचा जो काय रिलेशनचा आयाम आहे तो एक वेगळाच असतो. म्हणजे बरेचदा असं दिसतं की 15 वर्षाची, 17 वर्षाची, 10वी 12वीतली मुलं आहेत आणि ओबेसिटी आहे चांगली. पालक जेव्हा घेऊन येतात तेव्हा होतं असं की पालकांना जेन्युइनली मुलांना मदत करायची इच्छा आहे, त्यांच्या येस. सवयी बदलायची इच्छा आहे, त्यांनी घरचं फूड खावं असं त्यांना वाटतंय. पण हे सगळं ऐकण्याच्या वयात
आणि मनस्थितीत दोन्हीमध्ये ही मुलं नाहीयेत. त्यांना आपल्या पालकांनी सांगितलेलं आवडत नाही, ती ऍक्सेप्ट करत नाहीत. तर अशा वेळी थोडंसं काय मार्गाने आपण मुलांना वळवू शकतो, असं तुमचा काही अनुभव यातला आम्हाला शेअर करा ना. येस, याचे 2 ॲस्पेक्ट्स आहेत. पहिली गोष्ट तर येस, टीनेज थोडंसं रिबेलियस असतं. म्हणजे बरोबर. सायकॉलॉजी पण मध्ये पण म्हणतात, की टीनेजमध्ये मुलांना आई-वडिलांचे सल्ला नको असतो. हम्म. मी बरोबर आहे आणि ते मला चुकीचे म्हणतायत. आणि मग पुढे जाऊन मोठं झाल्यावर त्यांना वाटतं, "हां, नाही आई बरोबर म्हणायची बरं, मी लहान असताना." सो ठीक आहे, धिस इज डेव्हलपमेंटल, धिस इज सायकॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ अ पर्टिक्युलर चाइल्ड. पण ह्याच बरोबर पालकांचा आपल्या मुलांशी लहानपणापासून कशा प्रकारचं रिलेशन आहे, ते सुद्धा बरोबर. महत्वाचं आहे. म्हणजे आई-वडील केवळ "तू जाडच आहे, तू जास्तच खातो." तर हम्म. असं जे ब्लेमिंग एकतर्फी आहे, ते हम्म. जोवर तो लहान मुलगा ऐकण्याच्या मनस्थितीत किंवा परिस्थितीत होता, तोवर तो लहान मुलगा ऐकून घेणार आहे. बट व्हेन ही ग्रोज अप, त्याला ज्यावेळेला डिसिजन मेकिंग यायला लागतं आणि तो डिसिजन घेऊ शकतो, प्लस तो बाहेर जाऊन आपल्या आवडीच्या गोष्टी पण घेऊ शकतो किंवा आजकाल तर फोनवर तुम्ही जस्ट ऑर्डर करा आणि ते तुम्हाला घरी येतं. सो हा जो एक फ्रीडम आहे, तर त्या फ्रीडमचा तो कसा वापर करतोय, हे सुद्धा महत्वाचं आहे. व्हॉट डज ही महत्वाचं आहे. ऑर्डर ॲज फूड? तो काय खातो आहे? तो काय ऐकतोय? सो इट इज बेसिकली पेरेंट्स आणि मुलांचं जे रिलेशन्स आहे, त्याच्यानुसार ह्या पद्धती डेव्हलप होत आहेत आणि त्या बदलायच्या कशा? याचं मेन म्हणजे पेरेंट्स शुड बी रोल मॉडेल. तू हे करू एक्झॅक्टली. नकोस म्हणणारी व्यक्ती स्वतः काय करते आहे, हे महत्वाचं आहे. अगदी खरं. हो, मला असं वाटतं, की पेरेंट्सने रोल मॉडेल बनलं पाहिजे, ही खूप मोठा हे आहे, स्टेटमेंट आहे. मी म्हणते मुलं आई-वडिलांना बघून फॉलो करतात. ते मुलं अगदी खरं. ऐकत नाही आई-वडिलांचं, ते बघून बरोबर. फॉलो करतात. माझी आई काय करते, माझे बाबा काय करतायत किंवा माझे आजी-आजोबा. सो ही फॉलोज देम ॲज एन एक्झाम्पल. तर आपण त्यांना एक चांगलं एक्झाम्पल देण्याकरता आपण स्वतः बदलायला पाहिजे. बरोबर. आपण बरोबर. जेवणानंतर कोल्ड ड्रिंक्स न पिता आपण साधं पाणी प्यायलो, तर मुलांनाही सवय लागते. आपण करेक्ट. वरण-भात, भाजी-पोळी खाणार किंवा घरचं जेवणार. ओके, ठीक आहे, तुला खायचं ना, बाहेरचं खायचं, तुझ्या आवडीचं खायचं, पण मग एक डे डिसाईड करा. असं केव्हाही मनात आल्यावर मी आता ऑर्डर करून माझं जेवण वेगळं, असं म्हणजे एक जो नियम आपण म्हणतो, भारतीय संस्कृतीत जे नियम घालून गेले होते, की आपण एकत्र जेवलं पाहिजे, आपण ह्या पद्धतीने ताटात ह्या-ह्या गोष्टी घेतल्या पाहिजे. हे खरंच सायंटिफिक आहे आणि त्या दृष्टीने आपण जर आपलं रोजचं ठेवलं बिहेवियर, तर ते मुलं तशी फॉलो करतील. अगदी बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल ठीक आहे, तुला जंक नूडल्स खायचे ना, पण ठीक आहे, त्याच्याबरोबर तुला मग एक फ्रूट खावं लागेल आणि मग बॉइल्ड एग खावं लागेल. तसं चालेल तर मग ठीक आहे. तर मग तुम्ही थोडं सोडा, थोडं मुलं सोडतील आणि मग अगदी करेक्ट. जो समन्वय साधायचा असेल, ब्रिजिंग द गॅप म्हणतो आपण हा. बरोबर. धिस इज ऑल सायकॉलॉजी. आपण हँडल कसं करतोय? त्याच्याकरता आपलं माइंड फ्री ऑफ स्ट्रेसेस पाहिजे. बरोबर. पेरेंट्स इफ दे आर स्ट्रेस फ्री अँड फोकस्ड, की मला आता हे करायचंय आणि कशा पद्धतीने गेलं पाहिजे. तर आय थिंक हा जो एक टस्सल आहे रोजचा, हा. हा कमी व्हायला मदत होऊ शकते. बरोबर. आय बरोबर. होप आय हॅव आन्सर्ड युअर क्वेरी. या. अगदी महत्वाचा मुद्दा आहे की मुलांकडनं तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्यांनी जसं करावं असं तुम्हाला वाटते त्याची सुरुवात तुमच्यापासूनच होणार आहे. सो पालकांना हे जसं आम्ही पिडियाट्रिशियन बरेचदा सांगतो की मुलं म्हणजे घरात सतत चालू असलेला सीसीटीव्ही जो तुमच्याकडे हां, बघतोय. राइट, दे आर राइट. ऑब्झर्विंग यू कंटिन्युअसली. ते काही येस. म्हणत नसतील. लहान असताना मुलं काही त्याच्यावर कमेंट करणार नाहीत. पण ते तेच सगळं इम्बाईब केलं जातं किंवा त्यातलंच बरचसं घेतलं जातं. सो बिलकुल. हेल्दी इटिंग किंवा चांगलं खाण्याच्या सवयी जर पेरेंट्सच्या असतील, पालकांच्या असतील, तर त्या नॅचरली त्याचा प्रभाव मुलांवर पडणारच आहे. सो स्वतःपासून सुरुवात करायला लागेल. ओपन डिस्कशन ठेवायला लागेल. मुलांचा मेंटल स्ट्रेस असतो का हो? म्हणजे जाड मुलांमध्ये मानसिक आजाराचे प्रश्न, मेंटल हेल्थ इश्यूज दिसतात बऱ्यापैकी.
मुलं हो त्यामुळे ताणाखाली असतात. हो हो हो. म्हणजे मी तर म्हणेल केवळ जाड नाही, जे हा हेल्दी मुलं असतात. आजकाल मेंटल स्ट्रेस हा सगळ्यात मेन फॅक्टर आहे कुठल्याही खरंय. गोष्टींचा. म्हणजे तुम्ही जे अगदी टीनेज किंवा अर्ली 20s मध्ये जे कार्डियॅक इव्हेंट्स बघत असाल आजकाल, तर करेक्ट. दॅट इज म्हणजे ते तेव्हाचं नाहीये. ते हा आत्तापासूनचं जे आहे ते आहे, जे पुढे आपल्याला दिसून येतं इन देअर कोरोनरीज ऑर इन देअर प्रॉब्लेम्स अँड ऑल. बरोबर हे बरोबर. सुरुवात ज्यावेळेला मुलांमध्ये लहानपणापासून असते, प्लस त्यांचे जेव्हा हॉर्मोनल चेंजेस होत असतात, प्युबर्टल चेंजेस होत असतात, हम्म. त्यावेळेला जे चेंजेस होतात त्याच्यामध्ये सायकोलॉजीचा आणि मेंटल स्ट्रेसचा खूप मोठा संबंध आहे. खूप सो मोठा. कधी-कधी मुलं स्ट्रेसमध्ये असतात, त्याच्यामुळे जास्त खातात आणि हम्म मग जाड होतात किंवा हम्म ते थोडेफार जाड असतात अनुवांशिकतेमुळे म्हणा किंवा आजकालच्या जंक फूड इटिंगमुळे म्हणा किंवा हम्म. पटकन रेडी टू ईट जे खाऊन मोकळं व्हायचं आणि कामं करायची. तर त्याच्यामुळे जे असतात किंवा बैठ जे असतात मुलं, नुसतंच बसून असतात. दे डोंट नो सेडेंटरी की सगळं. त्यांना सिडेंटरी लाईफस्टाईल त्यांना माहिती नाही की आता मी काय केलं पाहिजे. सो दे आर गोइंग टू बरोबर. सिट. हम्म. काय करणार आहे? ते बसतील, ते घरी बसून राहतील. कारण इदर दे आर सीइंग देअर पेरेंट्स, आई-वडिलांना बघतायत किंवा ग्रँड पेरेंट्सला बघतायत, की आजी बसलेली आहे, टीव्ही बघते, मी पण बसणार आहे, मी माझं माझं खेळणार आहे. बरोबर. समथिंग लाइक दॅट. कारण बरोबर आहे तुम्ही म्हणालात, करेक्ट आहे. ते सीसीटीव्ही आहे, ते बघतायत, केवळ ऑब्झर्व्ह करतायत आणि तसंच वागतायत. सो बरोबर. त्यांना ॲक्टिव्हली जर इन्व्हॉल्व नाही केलं कोणत्या गेम्समध्ये किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये, आपण हे नाही म्हणू शकत, "अरे 5 वाजले, संध्याकाळ झाली, जा रे बाबा तू खाली खेळायला." नाही. जा रे बाबा काय तो खाली जाऊन बसून राहील किंवा त्याच्याजवळ मोबाईल असेल तर ही विल मोबाईल डाउन असेल तर तो स्टेअर्स बघ. आणि तो जाऊन मोबाईल खेळेल, बसेलच. आपल्याला मात्र वाटेल की आपला मुलगा किंवा मुलगी खाली जाऊन खेळताय. सो असं नाही पेरेंट्सने प्रत्येक बाबतीत ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व झालं पाहिजे करेक्ट आणि करेक्ट. गेम्स शुड बी फन. सगळ्यांनाच हम्म. खेळायला आवडतं असं नाही. हम्म. पण जे काही खेळणार आहे ते इट शुड बी मेड इंटू फन. आणि हा फन फॅक्टर जो आहे ना, ॲक्चुअली काय आहे, की आजकालच्या सोशल मीडिया मुळे जे हॅपी स्टिम्युलेशन आहे, ते पटकन मिळतं ना. ग्रॅटिफिकेशन हे पटकन इन्स्टंट इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आहे. ग्रॅटिफिकेशन असतं. ते फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळे ज्यांना मिळतं त्यांनाच मिळतं. पण ज्यांना सवय नसते ना, त्यांना हम्म. ते फिजिकल ग्रॅटिफिकेशन मिळत नाही इन्स्टंटली. करेक्ट. खेळावं लागतं, बास्केटबॉल खेळावा लागतो, अर्धा-अर्धा तास टेनिस खेळावं लागतं किंवा बॅडमिंटन खेळावं खरंय. लागतं. त्याच्यानंतर आपण जिंकू किंवा हारू. इथे कसं 10 सेकंदात गोल किंवा 10 येस. सेकंदात तुमचा बॉल तिकडे जातो आणि यू आर विनिंग आणि मग तुम्ही विनिंग 1, विनिंग लेव्हल 2, विनिंग लेव्हल 3 तर ते मिळत नाही फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळे. म्हणूनही मुलं थोडेसे फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी करतात असा माझा एक अनुभव पण आहे आणि अनुभव आहे. माझा एक म्हणजे मी बघितलं आहे. सो ओके. सद्गुरू म्हणतात, मुलं हा आपला एक लाईफ लाँग प्रोजेक्ट आहे. है ना? अगदी खरंय. आपण आपल्या करिअरच्या मागे असतो की मला हे पाहिजे, ते पाहिजे, मला पुढे एम-डी झालं पाहिजे, सी-ई-ओ झालं पाहिजे, मला प्रमोशन मिळालं पाहिजे, माझी बदली झाली पाहिजे, व्हॉटएव्हर, व्हॉटएव्हर, व्हॉटएव्हर. पण हा जो तुमचा दोघांचा मिळून प्रोजेक्ट आहे, आई-वडिलांचा, हम्म. हा तर लाईफ लाँग प्रोजेक्ट आहे तुमचा. तर तुम्ही बरोबर तुमच्या मेन लाईफ लाँग प्रोजेक्टकडे निग्लेक्ट नाही करू शकत. बरोबर वी हॅव बरोबर. टू बी ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व्ड. खरंय. इट मे नॉट बी पॉसिबल की दोघांनी इन्व्हॉल्व होईल. एक व्यक्तीने ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व झालं पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीने ज्यावेळेला वेळ मिळेल त्यावेळेला इन्व्हॉल्व त्या झालं पाहिजे. त्यावेळी. बट बोथ द पेरेंट्स शुड नो व्हॉट द चाइल्ड इज गोइंग थ्रू. आपल्या करेक्ट. मुलाच्या मनात, आपल्या मुलाच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे, तो कोणत्या स्टेजला आहे, त्याचे पियर ग्रुप काय आहे, तो काय बघतो, तो कोणाशी बोलतो, तो कोणाबरोबर खेळतो, शाळेमध्ये त्याचं काय ओव्हरऑल इंटरॅक्शन आहे, याची एक माहिती म्हणा, एक जनरल इन्फॉर्मेशन पेरेंट्सला असली पाहिजे. असली पाहिजे. म्हणजे अगदी आपण बरोबर आहे. आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये किंवा करिअरमध्ये इतकेही गुंतलेलो नसावं, की करेक्ट. आपल्याच मुलांकडे सो कॉल्ड म्हणजे आपण दुर्लक्ष नाही म्हणू शकत, पण वी आर अनअवेअर की त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे. काय चाललंय. अगदी आणि मग खरं. त्याच्यामुळे ज्यावेळेला एक प्रॉब्लेम एरियापर्यंत
गेल्यानंतरच आपण जागं झालं पाहिजे असं नाहीये. ऑलरेडी आपले आकडे अलार्मिंग आहेत. अगदी ओबेसिटीचे खरंय. अलार्मिंग आहेत. सो आय थिंक आपण आत्ताच म्हणजे वी शुड वेक अप अवरसेल्व्स. करेक्ट, करेक्ट. आता तुम्ही जो महत्वाचा मुद्दा मांडलात, की पेरेंट्सनी त्यांना दिलेलं स्वातंत्र्य म्हणा, मोबाईलमध्ये अवेलेबल असलेले सगळे फूड डिलिव्हरी ऍप्स असतील, तर कधी कधी मला असं वाटतं की याच्यात थोडासा असा रोल आहे की पेरेंट्स आर फिलिंग गिल्टी, वेळ देऊ शकत नाहीत. मग त्याच्याऐवजी मनी गिव्हिंग इज इझियर, असं काहीतरी होतंय की काय? त्यामुळे मुलांना प्रोसेस फूड, बाहेरनं ऑर्डर केलेलं इझिली अवेलेबल असलेलं फूड हे दिलं जातं किंवा अवेलेबल करून दिलं जातं, आणि मुलं दे आर हॅपी डुईंग दीज थिंग्स. पेरेंट्स आर हॅपी, आम्ही त्यांना काहीतरी देऊ केलंय. पण याच्यावर त्यांनी सिरियसली, तुम्ही म्हणलात तसं, हे त्यांचं लाईफलॉंग जे प्रोजेक्ट आहे ते शेवटपर्यंत व्यवस्थित पुढे सरकायचं असेल तर त्यांनी याच्यावर विचार करणं भागच आहे. आता हा झाला पालकांचा रोल, किंवा त्यांनी काय करायला पाहिजे ह्याच्याकडे सजग त्यांनी पाहिलं पाहिजे. हो. पण ह्याच्या खेरीज मुलांच्या आयुष्यात मोठा रोल असतो शाळेचा. तर हम्म. शाळा किंवा स्कूल्स आणि अदरवाईज सोसायटी म्हणून आपण काय ह्याच्यात कॉन्ट्रीब्युट करू शकतो? हाऊ वी कॅन हेल्प द किड्स टुवर्ड्स हेल्दियर लाईफस्टाईल? शाळा ह्याच्यामध्ये काय करू शकतात? शाळा बेसिकली तर शाळेचा तर मोठा रोल आहे, कारण हम्म. पेरेंट्सच्या बरोबरच शाळेचा किंवा टीचर्सचा इम्पॅक्ट मुलांवर खूप असतो. असतो. त्याच्यामुळे आजकाल बऱ्याचशा शाळांनी एक न्यूट्रिशियस फूड हा प्रोजेक्ट घेतलेला आहे. करिक्युलम मध्ये सुद्धा न्यूट्रिशन शिकवलं गेलं पाहिजे, असं आता माझा म्हणजे लिटरली आता रिक्वेस्ट आहे, हे अट्टाहास आहे, की सगळ्यांना माहिती पाहिजे की मी जे खातोय त्याच्यात काय मिळतं मला. बरोबर. माझ्या पोटात कचरा जातोय की माझ्या पोटात न्यूट्रिशियस फूड जात आहे. दॅट इज बरोबर. इम्पॉर्टंट. तर ते लहान मुलांपासून माहिती गेली पाहिजे ती. तर एक न्यूट्रिशियस फूड प्रोजेक्टमध्ये मुलांना आजकाल घरूनच काही गोष्टी आणायला सांगतात, की हम्म. लेट्स मेक अ सँडविच किंवा लेट्स मेक अ व्रॅप किंवा एक रोल हम्म. बनवायचा. मग तुम्ही त्याच्यात काय काय टाकणार? तर मग त्याच्यात पनीर आहे, तर मग ते प्रोटीन आहे, तुम्ही बॉइल्ड एग आहे. तर असं शाळेचा एक मेन रोल आहे, करेक्ट. की हा जो न्यूट्रिशियस फूड प्रोजेक्ट आहे. आता हम्म. हे झालं सगळं एलिट स्कूलचं. व्हॉट अबाउट गव्हर्नमेंट स्कूल्स? व्हॉट अबाउट स्कूल्स इन रुरल एरियाज किंवा काय? खरंय. तिथे सुद्धा शाळा हे करू शकतात. जिथे शाळांमध्ये मिड डे मील प्रोग्राम्स आहेत, तिथे हम्म. सुद्धा मुलांना तुम्ही सांगू शकतात, की ह्याच्यातनं हे मिळतं, ह्याच्यातनं हे मिळतं. हे खा, हम्म. हे नक्की खा, हे टाकू नका, हे फेकू नका. किंवा ऑल द मोर की एखादी छोटीशी ट्रिप तुम्ही शेतांवर जाऊ शकतात आणि हा. त्याच्यातनं तुम्ही ग्रीन्स म्हणा किंवा फ्रुट्स म्हणा किंवा भाज्या म्हणा, अन्न कसं शिजतंय, अन्न कसं पिकतं आहे, हे सगळं मुलांना तुम्ही दाखवू शकता. बरोबर. म्हणजे ज्या ज्या एरियामध्ये जिओग्राफिकली जे जे पॉसिबल आहे ते हम्म. शाळा करू शकते. सेकंड बरोबर. थिंग इज, जसं इकडे मिड डे मील स्कूल प्रोग्राम आहे, तसं मेट्रोजच्या शाळांमध्ये कॅन्टीन हा एक प्रकार असतो. अगदी तर महत्वाचा. कॅन्टीनचा मेनू हा टीचर्सने बसून डिसाईड केला पाहिजे. इट शुड नॉट बी लेफ्ट टू द कॅन्टीन पर्सन. ही आमची शाळा आहे, ठीक आहे, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे, पण तुम्ही तुमच्या मेनूमध्ये तुम्ही ब्रेकफास्टमध्ये हे ठेवणार, तुम्ही लंचमध्ये हे ठेवणार. मी अगदी असं नाही म्हणत आहे की आपण अगदी बॉइल्ड आणि ब्लँड आणि असं फूड ठेवलं पाहिजे. फूड कॅन बी न्यूट्रिशियस आणि ॲट द सेम टाइम टेस्टी आणि टेस्टी. मुलांना ॲक्सेप्टेबल असलं पाहिजे. बरोबर. बरोबर. तो हे हे ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. जसं हम्म. शाळांचं पार्टिसिपेशन असतं, की तुम्ही कोल्ड ड्रिंक्स ठेवू नका, तुम्ही ज्युसेस जे रेडी टू ड्रिंक असतात ते ठेवू नका, तुम्ही फ्रेश ठेवा. त्याच्याही पुढे जाऊन अ, शाळांमध्ये जर शाळांनी कोणत्या न्यूट्रिशनिस्टला, डायटिशियन्सला इन्व्हॉल्व करून त्यांचं मेनू प्लॅनिंग जर ठरवलं, तर आय थिंक जी मुलं कॅन्टीनमध्ये जेवतायत, त्या सगळ्यांना त्याचा फायदा होईल. सो बरोबर. हा एक शाळांचा प्रोजेक्ट झाला. हम्म. आपण ॲज डॉक्टर्स ॲक्चुअली आपण खरे इन्फ्लुएन्सर्स असले पाहिजे. सो आता हा राईट. आपला जो IIP रायगडचा कार्यक्रम आहे, हम्म. तो आपण
ऑथेंटिक सोर्सेस मधूनच बोलणार आहोत आणि आपण ऑथेंटिक सायंटिफिक खरंय. इन्फॉर्मेशन देणार आहोत आणि ही इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचायला हा कार्यक्रम खूप पालकांनी बघावा, जास्त वेळेला बरोबर. बघावा आणि बरोबर. या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनात आत्मसात कराव्यात, हीच इच्छा आहे. सो सोसायटीचा रोल हा आहे की जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देऊ शकतात, त्यांनी ती त्यांनी ती देण्याकरता दिली पुढे पाहिजे. यावं. बरोबर. ती बरोबर. देण्याकरता पुढे यावं आणि बरोबर. प्रत्येकच वेळेला म्हणजे आपण जी इन्फॉर्मेशन असते आपल्याकडे, ती देण्यात जे समाधान असतं, ते जास्त महत्वाचं असतं. बिकॉज इट खरंय. इज गोइंग टू इम्पॅक्ट सो मेनी लाईव्हज. लाईन्स. बरोबर. आणि हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सो फॉर द सोसायटी, फ्रॉम सोसायटीज एज्युकेटेड सायंटिफिक इन्फ्लुएन्सर्स, बरोबर. हे महत्वाचं आहे. अगदी खरंय. बरोबर आहे. म्हणजे स्कूल्ससाठी तुम्ही म्हणलात तसं शाळेमध्ये जे वेगवेगळे प्रोजेक्ट राबवले जातात त्याच्यामध्ये डाएटशी रिलेटेड जे शाळेला करता येणं शक्य आहे, बिलकुल, कॅन्टीनचा मेनू पासून सगळ्या गोष्टी, त्या बिलकुल, शाळांनी त्यांना जमेल तशा कॉन्ट्रीब्युशन मुलांच्या डाएटसाठी करत राहावं. बिलकुल. त्याच्याखेरीज पीडियाट्रिशियन्स असतील, फिजिशियन्स असतील, न्यूट्रिशनिस्ट असतील, जे ऑथेंटिक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहेत, हं, ज्यांनी ही माहिती शास्त्रीय जर्नल्स मधनं वाचलेली आहे, ती माहिती एकत्र केलेली आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे, त्यांनी ही माहिती सहजपणे मुलांशी बोलताना, पालकांशी बोलताना शेअर केली पाहिजे. कारण बरोबर, तुम्हाला जी माहिती बरोबर वाटत नाही, अशी चुकीची कितीतरी माहिती सोशल मीडिया या सगळ्यांना देते. मग बरोबर. ती जर टॅकल करायची असेल किंवा ही माहिती चुकीची आहे, हा मेसेज जायचा असेल, तर आपण आपल्याकडची ऑथेंटिक माहिती सहजपणे मुलांशी शेअर केली पाहिजे. किंवा बिलकुल. त्या पेशंट म्हणून आलेल्या पेरेंट्स आणि मुलांशी हे बोलणंही आपल्याला गरजेचं आहे, की काय म्हणजे खाण्याचं पॅटर्न काय आहे, हो, काही हो. त्रास होत आहेत का, वजन आहे ते जास्त आहे, कमी आहे, बिलकुल, हिमोग्लोबिन बिलकुल, कसं आहे, मग तुम्ही खाण्यात काय बदल करू शकता, अडचणी काही आहेत का, बिलकुल. हे सगळं त्यांच्याशी थोडंसं आउट ऑफ द वे म्हणेन मी. म्हणजे मूल आलं असेल कदाचित सर्दी खोकल्यासाठी, हं, तरी पण त्याच्या या आजूबाजूच्या गोष्टींना थोडंसं एक दोन प्रश्न विचारून त्यांच्याशी ट्रॅकवर राहायला हरकत नाही, विच विल हेल्प बिलकुल, देम अलॉट. असं बिलकुल, होऊ शकतं. बिलकुल. बरोबर. म्हणजे आणि मला वाटतं एक हा पीडियाट्रिशियनचा रोल नॉट जस्ट टॅकल द डिसीजेस किंवा हँडल द डिसीजेस, करेक्ट. पण एक ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये पीडियाट्रिशियन्सचा रोल खूप आहे. म्हणजे माझा मुलगा आता 10वीत आहे, पण मी ज्यावेळेला त्याला अगदी इम्युनायझेशनला घेऊन जायचे, त्याही वेळेला म्हणजे आमचे पीडियाट्रिशियन्स आम्ही असंच डिस्कस करायचो, की अच्छा हे ना, मग ह्याच्यात 2 गोष्टी अजून ॲड करून आपण हा हे प्रोटीन रिच कसं करू शकतो? म्हणजे बरोबर. काही कॉन्टेक्स्ट नसायचा त्या डिस्कशनचा. आपण गेलो वेगळ्या कारणाकरता. कारणासाठी. इट हेल्प्स. कारण बरोबर. जो इम्पॅक्ट असतो ना, अ, हम्म. प्रत्येक व्यक्तीचा त्या मुलाच्या लाईफवर किंवा त्या पेरेंट्सच्या लाईफमध्ये एक पर्टिक्युलर इम्पॅक्ट असतो. बरोबर. तो इम्युनायझेशन करता येणारे पेरेंट्सचा पूर्ण म्हणजे विश्वास असतो पीडियाट्रिशियनवर. त्याच्यामुळे जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन त्यांना तिथून मिळेल. करेक्ट. सो ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये pediatricians play a very big role. व्हेरी बिग I'm रोल. really thankful to my pediatrician for all the करेक्ट. information त्यांनी जी आम्हाला दिली आहे ती. करेक्ट. करेक्ट. हा अगदी छान महत्वाचा मुद्दा आहे. पिडियाट्रिशियननी किंवा डॉक्टरांनी पालकांशी बोलत राहा, हो, पालकांनी मुलांशी बोलत राहा, तर ती टीनेजर झाल्यावर सुद्धा हा डायलॉग ओपन राहील. येस. मुलं तुमच्याशी शेअर करत राहतील हो. आणि कदाचित तुमचं ऐकतीलही, म्हणजे त्याच्यावर विचार करतील. सो या सगळ्या शक्यता ओपन कम्युनिकेशन मधनच येतील असं मला वाटतंय तिन्ही ठिकाणी. आणि एक महत्वाचा मला वाटतं शेवटचा जाता जाता आपण थोडंसं ज्याला महत्व देऊ शकतो म्हणजे रोजच्या डेली रुटीन मध्ये सम काइंड ऑफ एक्सरसाइज और फिजिकल ऍक्टिव्हिटीचा समावेश करणं हो. इज व्हेरी मस्ट. हा इम्पॉर्टंट, एक हा व्हेरी एक फॅक्टर इम्पॉर्टंट, आपण व्हेरी घ्यायला हवा. इम्पॉर्टंट. म्हणजे बेसिकली ह्युमन बॉडी ही चालण्याकरता किंवा कंटिन्युअसली वर्किंग करता आहे. आपण आपले पूर्वज म्हणा किंवा त्याच्या पूर्वीचं आपण म्हणजे वी वर बेसिकली मंकीज अँड एप्स. वी वर ऑन म्हणजे डार्विनियन हो. थिअरीनुसार.
वी वर बरोबर. ऑलवेज ऑन ट्रीज, आपण झाडांवर वगैरे. आताच आपण बसायला लागलोय. आणि जेव्हापासून ही कामं सुरू झाली आहेत, तेव्हापासून प्रॉब्लेम्स वाढलेत, असं बरोबर. नाहीच. कित्येक लाख वर्ष हंटर्स आणि गॅदरर्स म्हणून आपले जीन्स जर त्याला तयार झालेले आहेत, हा. तर ते सिटिंगला इतक्या लवकर मॉडिफाय होणार नाहीयेत. नाही, नाही, नाही. सो म्हणजे सिटिंग इज द न्यू स्मोकिंग. स्मोकिंग इज ॲज बॅड विच लीड्स टू कॅन्सर. तर सिटिंग इज द न्यू स्मोकिंग असं आजकाल म्हटलं जातं. हो, हो. त्याच्यामुळे नुसतं बसून राहणं इज नॉट हे. दुसरी गोष्ट, वी शुड ऍक्टिव्हली बी इन्व्हॉल्ड इन समथिंग. काही नाही तर वॉक केलं पाहिजे. म्हणजे जे फिटनेस ट्रेनर्स असतात, जे जिम गोअर्स असतात, ते कदाचित असंही त्यांचं ओपिनियन डिफर होऊ शकतं, की नुसते वॉकने काय होणार आहे. पण अकॉर्डिंग टू अस, बेटर समथिंग दॅन नथिंग. काहीच न करण्यापेक्षा हां, वॉक एक चांगला आहे. काहीतरी करणं म्हणजे अगदीच खरंय. एनी मूव्हमेंट इज बेटर दॅन नो मूव्हमेंट. बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे इवन फॉर पेरेंट्स किंवा इवन फॉर अस, आफ्टर एव्हरी 20 मिनिट्स तुम्ही 2-3 मिनिटं उभे राहा, फिरा आणि मग परत येऊन बसा. करेक्ट. पण ती जी मेटाबॉलिझम किक स्टार्ट होतं ना, हम्म. इनर्शिया टू मोमेंटम. आपण बसलोय, आपण इनर्शियात आहोत, आपण काही नाही. हम्म, हम्म, आपण उठून थोडंसं चालून जरी आलो, तरी हम्म. बॉडी थोडीशी हलते, फिरते. आणि बरोबर. थेंबे तळे साचे जे आपण म्हणतो, जसं म्हणजे ओबेसिटी सुद्धा थेंबाथेंबानेच साठून आज एवढी हा, मोठी झाली आहे. तसं अगदी खरं. पण थोड्या-थोड्या ॲक्टिव्हिटीने जर सुरुवात केली, दर 15 मिनिटांनी उठा, 20 मिनिटांनी उठा किंवा फॉर डॉक्टर्स अँड ऑल, प्रत्येक पेशंट बघायला आपण उठतोच. याला उठा. तर दॅट इज ऑल्सो म्हणजे इम्पॉर्टंट. या छोट्या-छोट्या गोष्टींनी जो म्हणजे कॅलरी जो आपल्या बॉडीमध्ये जमत जात आहेत, इन द फॉर्म ऑफ फॅट, ते आपण कमी करू शकतो. बरोबर, आणि बरोबर. फॅट बर्निंगसाठी ना खूप हेवी ॲक्टिव्हिटीज केली पाहिजे असं नाहीये. असं नाहीये. रादर सस्टेन्ड ऍक्टिव्हिटी हां, हवी. सस्टेन्ड ॲक्टिव्हिटी आणि स्लो सस्टेन्ड ॲक्टिव्हिटी कंटिन्युअसली. आणि त्याच्याबरोबरच थोडासा कॉन्शियस ईटिंग, थोडासा कॅलरी डेफिसिट असं आपण जर तयार केलं, तर आपण या ओबेसिटीला आपण खरंच व्यवस्थितपणे सायंटिफिकली टॅकल करू शकतो. बरोबर, आणि बरोबर. लेट अस नॉट थिंक ऑफ की ओबेसिटी सर्जरी केली पाहिजे, गॅस्ट्रिक बँडिंग हम्म. केलं पाहिजे. हे एक्स्ट्रीम मेजर्स आहेत. करेक्ट. तिथपर्यंत पोहोचायची गरजच नाही पडली पाहिजे. वी शुड स्टार्ट नाऊ. आपण कोणत्याही स्टेजला असो ओबेसिटीच्या किंवा नसलो, तरी वी शुड स्टार्ट नाऊ. जस्ट स्टार्ट मूव्हिंग. दॅट इज इम्पॉर्टंट. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे बिलकुल. ओबेस झाल्यानंतर सगळं रिव्हर्सल करण्यापेक्षा काही आपण तिथपर्यंत जाणारच नाही याची काळजी लहान वयापासून मुलांची आपण घेऊया आणि आपल्या बिलकुल. स्वतःसाठी करू. मुलं बिलकुल. आपोआप ते शिकतील. हो, हो. दोन्ही. हे महत्वाचं. ते आपोआप शिकतील. बाबांना बघतायत एक्सरसाइज करताना, आईला बघतायत एक्सरसाइज करताना. आपण जिने चढू, तेही आपल्याबरोबर जिने चढतील. आपण लिफ्ट करेक्ट, नाही वापरणार, तेही नाही लिफ्ट वापरणार. करेक्ट, करेक्ट. आपण जाऊन आपण ऑर्डर करण्यापेक्षा आपण जाऊन एक 5 किलोचं सामान जर आणलं, घेऊन आलो. ते आपल्याबरोबर घेऊन येतील. तर बरोबर. वेट ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग तसंच त्यांना होऊन जाईल. सो ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत रोजच्या, बट दे हेल्प. करेक्ट, करेक्ट. सो सगळ्यांनी घरात एकत्र कुकिंगच्या काही ऍक्टिव्हिटीज करणं, हां. होममेड फूडला महत्व असणं, हो. घरातल्या सगळ्यांनी थोडा 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 एक्सरसाइज म्हणा, ऍक्टिव्हिटी म्हणा, दिवसभर ऍक्टिव्ह लाईफस्टाईल मध्ये इन्व्हॉल्ड राहणं, या सगळ्या गोष्टी दे गो इन अ लॉंग वे. म्हणजे हे बिलकुल, तुम्ही बिलकुल. म्हणलात तसं थेंबे थेंबे तळे साचे. अनेक वर्ष हे केल्यानंतर ह्याचा इफेक्ट तुमचं हो, आयुष्य पूर्ण हे दिसत राहणार आहे. एक्झॅक्टली. सो मला वाटतं आपण मुलांना बऱ्यापैकी गाईडलाईन्स म्हणा, कानपिचक्या म्हणा, या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि पालकांनाही म्हणलेलं आहे की तुम्ही हे केलं तर मुलांमध्ये उतरेल. येस. सो आजचं डिस्कशन जेवढे पालक ऐकतील आणि जेवढी मुलं ऐकतील तेवढं त्यांच्यासाठी बेनिफिशियल ठरू शकतं. बिलकुल, त्यातूनही त्यांना शंका असतील तर त्यांचे पिडियाट्रिशियन आहेत, फिजिशियन आहेत, डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट आहेत. त्यांना ते बिलकुल, कम्युनिकेट करू शकतात. बिलकुल, मॅडमचं नाव सुनीती खांडेकर आहे हे लक्षात ठेवून तुम्ही चक्क तुमच्या शंका त्यांना विचारू शकता, आम्हाला विचारू शकता, पिडियाट्रिशियनना रायगड मधल्या. बिलकुल, हे बिलकुल. नक्की करा. चुकीची माहिती ऐकण्यापेक्षा तुम्ही आमच्यापैकी कुणाला तरी विचारून ती व्हेरीफाय करून घ्या.
हे बिलकुल. तर आपण नक्की सांगू शकतो. येस, येस. अगदी छान माहिती दिलीत मॅडम. धन्यवाद. थँक्यू. खूपच थँक्यू. छान. चालेल. ओके. नाईस टॉकिंग टू यू मॅम. या मी मागच्या आपण वेळी चित्रा मॅडम तुमच्याशी बोलत होत्या तेव्हा मी ऐकलं होतं. अच्छा. पण 1 to 1 आपण आज पहिल्यांदाच बोललो. हो, हो. आपण हम्म. पहिल्यांदाच भेटतोय. येस, मस्त. येस. मागे तुमची मला 2-3दा झालं मला वाटतं, हा नाही का? हा हो हो एकदा मी 2-3दा झालं. रेकॉर्डेड पाठवलं होतं बिकॉज आय वॉज ट्रॅव्हलिंग आणि हम्म. दोनदा लाईव्ह झालं होतं. एकदा सर पण होते, दिल्लीचे सर होते पीडियाट्रिशियन, जे मला वाटतं ओके. प्रेसिडेंट आहे, IIP चे हा. प्रेसिडेंट म्हणून. बरोबर. तर त्यांचा प्रोग्राम होता. मध्ये आमचा लास्ट इयर IIP चा प्रोजेक्ट होता, म्हणजे अच्छा. डाएटशी रिलेटेडच. अच्छा. ओके. आम्ही पुष्कळ स्कूल्स मधनं तो केला पण. म्हणजे गुड. जंक नो आणि हायली म्हणजे प्रोसेस फूड खाऊ नका, हा. पॅकेज फूड खाऊ नका बेसलाईन. हा. बेसलाईन. तर आपोआप बऱ्याच गोष्टींना फायदा होतो हे खूप. सांगण्यासाठी हो. बऱ्याच शाळांमधनं आम्ही ते केलं होतं. CIP चा प्रोजेक्ट होता लास्ट. गुड. हम्म. तुम्ही इतकं ऍक्टिव्हली करतायत आणि तुमचं ऍक्च्युली एक अडोलसंट विंगच आहे ना, म्हणजे हो, अडोलसंट पिंक आहे, अडोलसंट हेल्थ अकॅडमी. हेल्थ अकॅडमी. चित्रा कुलकर्णी मॅडम आहेत त्याच्यात, खूप ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड असतात. खूप हो. तऱ्हेचे त्यांचे प्रोजेक्ट चालू असतात. नाही, आणि हे सगळं करून आपण म्हणजे काय म्हणतो बरं, जनजागृतीच करतोय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण बऱ्याचदा माहिती असतं लोकांना, पण ते अंमलात कसं आणायचं हे सुद्धा इझी टू डू थिंग्स आपण सांगत असतो. आणि ऍक्च्युली म्हणजे मी परवा आमची जेव्हा मीटिंग झाली हे ठरवण्यासाठी, तेव्हा मी तेच म्हणलं की आपण छोटे छोटे व्हिडिओज असतील, इंटरव्ह्यूज असतील, माहिती असेल, लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायला पाहिजे. बिकॉज व्हॉट आय सॉ, इंस्टाग्रामवर एकामागून एक जे व्हिडिओ येतात त्याच्यामध्ये कुणीही काहीही सांगत असतं. म्हणजे आपको थायरॉइड है, थायरॉइड हमेशा के लिए गायब हो जाएगा असं हा. सांगणारा माणूस पण आहे. सो दे एक्झॅक्टली. डोंट नो की थायरॉइड ही नॉर्मल ग्लँड आहे आणि ही हा. सगळी लोक ऐकत असतात हो. ऑथेंटिक म्हणून. सो ते जर काहीही सांगतात तर आपण निदान आपली जेन्युइन इन्फॉर्मेशन थोडी 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 डिसेमिनेट करत राहिलं पाहिजे, त्याशिवाय नाही पोहोचणार. आय नो. म्हणजे तो मध्ये तर एक जोक सर्क्युलेट होत होता की थायरॉइड के 2 हार्मोन्स T1 T2. कॉमेंट्स मध्ये होतं T1 T2 आर टर्मिनल्स ॲट एअरपोर्ट्स, थायरॉइड T3 T4 अँड माहितच T4. नसेल. म्हणजे ही लेव्हल आहे आणि आपल्याला म्हणजे, आणि त्यांनी ही इतकं पेनिट्रेट केलेलं आहे ना, खरंय अगदी खरंय. ग्रासरूट लेव्हल पर्यंत ह्या चुकीच्या इन्फॉर्मेशनने इतकं पेनिट्रेट केलंय की